समितीचा आरक्षण बचाव कृती समितीचा प्रभाग 24 आरक्षण आमच्या हक्काचं, प्रभाग 24 आरक्षण आमच्या हक्काचं। पुणे कराराला 93 वर्ष पूर्ण होण्याच्या अनुषंगानं अखिल मंगळवार पेठ आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने निर्धार सभेचं आयोजन आरक्षण बचाव कृती समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। आम्ही निर्धार केलेला आहे की प्रभाग क्रमांक 24 मध्ये जे प्रभाग रचना झालेली आहे, अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व संपवण्याचा जो घाट भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, अशा प्रकारचं पुणे शहरामध्ये आंबेडकरी समाजामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आज निर्धार सभा आणि पुणे कराराला 93 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सगळेजण आंबेडकरी समाज पुणे शहर अखिल मंगळवार पेठेतील 226, 227, 228 जुनं भीमनगर भागातील सर्व आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या विचारांना, फुलेशाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराला मानणारा जो कार्यकर्ता आहे, अनुयायी, ते सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्ही एक निर्धार केलेला आहे की जर ही प्रभाग रचना 2017 प्रमाणे झाली नाही तर टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही लोकशाहीच्या मार्गानं जनतेतून प्रशासनाकडं आणि प्रशासनातून हायकोर्टापर्यंत जाण्याची आमची पुढची भूमिका आहे आणि प्रभाग रचना पूर्वीसारखीच करून घेण्याचा आमचा हा जो संघर्ष आहे तो कायम राहील। या निमित्तानं मी आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो। जय भीम। महानगरपालिकेच्या प्रभागाचे जे 3 तुकडे केलेले आहेत, या तुकड्याच्या विरुद्ध महानगरपालिकेत आक्षेप घेऊन जनतेमध्ये पोचण्याचं काम आणि संपूर्ण प्रभाग नंबर 24मध्ये घरोघरी जाऊन, गल्लोगल्ली जाऊन, कॉर्नर मिटिंगा, बैठक घेऊन या आरक्षण समितीने प्रचंड कष्ट घेऊन जनजागृती करण्याचं काम आणि 93वी पुणे कराराच्या 93 वर्ष असल्यामुळे संवाद साधताना दोन्ही गोष्टी लक्षात देऊन जनतेला जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी काय काय घडल्या, प्रभागाचे तुकडे कसे केले आणि त्यासाठी ऑब्जेक्शन जवळजवळ 235 लोकांनी महानगरपालिकेत उच्चांक झालं की महानगरपालिकेच्या 24 नंबर प्रभागात जवळजवळ 235 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं। म्हणजे प्रचंड लोकांचं लोकमत खराब झालेले, बिघडलेले, शासनाला याची जाग यावी म्हणून त्या ठिकाणचे आयुक्त नवल किशोर राम आणि शासनाच्या सचिव व्ही राधा यांच्या पुढे सगळे गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी काही अंश मान्य केलेला आहे। मला खात्री वाटते की नक्कीच या प्रभागाची दुरुस्ती केल्या जाईल असं मला वारंवार वाटतं असं की काहीतरी दुरुस्ती केल्या जाईल। अगदीच केलंच नाही तर पुढं आंदोलन कृती समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला। आज निर्धार सभा झाली, 30 तारखेला काहीतरी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात केलं जाणार आहे। त्याहून अंतिम लढा हा हायकोर्टात जाऊन लढा देण्याचं काम त्या ठिकाणची जनता करेल। हे केवळ जनतेची भावना आणि आजच्या निर्धार सभेमध्ये जे मोठ्या संख्येने जी जनता उपस्थित होती यांचे भावनेचं लक्षात घेता खरोखरच यांनासुद्धा, या जनतेलासुद्धा हे निर्णय पटलेला नाही आहे म्हणून सगळे रस्त्यावर एकत्र आलेत। ही शक्ती पूर्ण प्रभागाचा निर्णय लागेपर्यंत, महानगरपालिकेचा निर्णय लागेपर्यंत, उमेदवार ठरवण्यापर्यंत ही शक्ती जर अखंडपणे असेल तर खऱ्या अर्थाने इथली निवडणूक ही सुद्धा श्रेष्ठ ठरणार आहे आणि एक न्याय देण्याचं काम आंबेडकरी जनतेला मिळेल असं मला खात्री वाटते। जय हिंद, जय भारत। अभिनय, जय भीम। या ठिकाणी आपण लक्षात घ्या की पुणे महानगरपालिकेच्या 1958 साली महानगरपालिका अस्तित्वात आली। 1962 साली हा मंगळवार पेठचा जो भाग होता, मंगळवार सोमवार पेठ असा प्रभाग होता। आपण चेक करा, या प्रभागाचा वॉर्ड क्रमांक 1 या ठिकाणी होता आणि तेव्हापासून ते आज तागायत म्हणजे सलग 2017पर्यंत गेल्या 90 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत या प्रभागामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण होतं। आणि मला या गोष्टीचा खेद वाटतो की बाबासाहेबांनी अत्यंत कष्टाने, बाबासाहेबांनी एक एक दिवस एकत्र करून हे आरक्षण या समाजाला दिलेलं आहे। आणि मला या बुद्धीचा खेद वाटतो की आपण स्वार्थापोटी म्हणजे फक्त आपण निवडून येण्यासाठी एका समाजाला दावणीला कसं काय लावू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यासाठी मला त्याचं दुःख होतं की एवढा माणूस कसा काय स्वार्थी बनू शकतो की स्वतः निवडून येण्यासाठी मला हा भाग नको आहे, मला तो भाग नको आहे, मला ह्याचं मतदान होत नाही, मला त्याचं मतदान होत नाही आणि तेवढ्यासाठी ही रचना
चेंज करण्यात आली आणि जो कट ऑफ होता, जो पुणे शहरामध्ये एस सीचा कट ऑफ 10,600 आहे, तो बरोबर हा भाग 4 भाग तोडून 8,000पर्यंत आणला आणि आमच्या एस सीचं आरक्षण गेलं. पण आम्ही शांत बसणार नाही आहे. आम्हाला आत्ता ह्या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जाऊ, न्यायालयात जाऊ आणि हा आमच्या हक्काची लढाई आहे. आम्ही आमचं हे आरक्षण मिळूनच घेऊ, कारण आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. आम्ही शांत बसणार नाही हा संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत देतो आणि आरक्षण आम्ही हक्काचं आहे आणि आम्ही मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. संपूर्ण ह्या मंगळवार पेठमधील प्रत्येक जनसामान्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण ही जनता जेवढी प्रचंड प्रमाणामध्ये आली ही कुठल्या पैशावर नाही आलेली आहे, तर बाबासाहेबांच्या अनुयायी जे त्याच्या विचाराशी प्रामाणिक आहे त्याच्या प्रामाणिकपणासाठी ही जनता या ठिकाणी आली. त्यांचा मी हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. समितीच्या सर्व सदस्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. मी माजी नगरसेवक मुख्तार शेख यांचा चिरंजीव, कसबा पेठ. आणि प्रभाग क्रमांक 24मध्ये जे SC वर्गाचं जे आरक्षण झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सतत कॉर्नर सभा घेतल्या, 24-25 कॉर्नर सभा घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही निर्धार सभा घेणं त्यामध्ये ठरवलं. जी आज सभा झाली निर्धार सभा, ती पहिलेच आम्ही ठरवलं होतं की आता SCच्या विरोधात जे आपलं आरक्षण यांनी जातीवादी पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे घालवलं आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जाणून बुजून जे SCचं आरक्षण घालवलं आहे आणि आमच्या सामाजिक सलोखा तोडण्याचं काम हे ज्या पक्षांनी केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळं जिथं आज जमलेलो होतो. आणि हा सतत जो लढा आमचा कायम राहणार आहे. आता 30 तारखेला कलेक्टर ऑफिसला संजयभाऊ विमले असतील, विजयभाऊ वॉर्बन असतील, सागर कृती समितीचे सर्व आमचे सदस्य, सागर कांबळे असतील, इना देंडे, सगळे सदस्य आम्ही एकजुटीने तिथं जाणार आणि आमच्या आरक्षणासाठी आम्ही जो लढा दिलेला आहे त्यामध्ये मुस्लिम समाज हा मागासवर्गीय समाजाच्या बरोबर आहे, आंबेडकरवादी चळवळींच्या बरोबर आहे, हे जाणून देण्यासाठी आम्ही हा लढा तिथं देणार आहे आणि आम्ही आमचं आरक्षण 100% परत घेणार आहेत. निर्धार सभा जी घेण्यात आली तिचा एक विशिष्ट हेतू होता. ही प्रभाग रचना कोणी तोडली, का तोडली, कशासाठी तोडली हे सगळ्यांना कळावं. उद्या जर न्यायालयाकडून आम्हाला जर प्रभाग रचना होताना जर नगरविकास खात्याकडून किंवा निवडणूक आयोगाकडून आम्हाला न्याय नाही मिळाला तर भविष्यात आम्ही न्यायालयीन लढाई देणार आहोत. तिथूनही आम्हाला यश नाही मिळालं तर शेवटी जनतेच्या न्यायालयात हा विषय जाणार आहे. जनता जनार्दनाला कळावं की भाजपच्या एका नाकारलेल्या नगरसेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ही प्रभाग रचना तोडली, त्याला जनतेने योग्य धडा शिकवावा, हा मेसेज सगळीकडे जावा, यासाठी या सभेचं नियोजन होतं आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालं आहे. यापुढे हा लढा असाच चालू राहील आणि ही सर्व आंबेडकरी जनता त्या नगरसेवकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जसं मला कळते तसं मी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून जे काय आरक्षण दिलेलं आहे, गेल्या 5,000 वर्षापासून जो काय समाज आहे तो दबलेला समाज आहे, त्याची राजकीय याच्यामध्ये उन्नती व्हावी आणि त्यांचा प्रतिनिधी मिळावं आणि जे काय भागातले प्रश्न सुटावेत या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून दिलेलं आहे आरक्षण घटनेच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी काही BJPच्या लोकांनी षडयंत्र करून ते आरक्षण हटवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याला आम्ही प्रचंड आमच्या कृती समितीच्या वतीने विरोध केला आहे. मग तिथं